तर भाविकांची गैरसोय होणार नाही, शासनानं काळजी घेतली असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। वारकऱ्यांना जे हवं ते आम्ही करणार असल्याचं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं। वेशभूषा जी तुमची आहे ती आज पूर्णपणे वारकऱ्यांच्या वेशात नाही, मला निळोबारायाच्या पालखीच्या सगळ्या अध्यक्षांनी हे सगळं दिलंय आणि त्यामुळे मी ते घातलेलं आहे। आणि शेवटी मी पण आता याच्यामध्ये लाखो शेतकरी आहेत, या वारीमध्ये वारकरी शेतकरी सगळे आहेत आणि मी पण स्वतःला शेतकरी समजतो, माझ्या शेतकऱ्याचा मुलगा आहे, मी वारकरी समजतो स्वतःला, त्यामुळे मला एक वेगळा आनंद आहे। शेतकरी वारकरी यांचा संगम इकडे झालेला आहे। यावर्षी मोठ्या संख्येनं भाविक जे आहेत ते पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत। कशा पद्धतीची उपाययोजना साधारणतः त्या भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन कुणाची गैरसोय होणार नाही याचं पूर्णपणे शासनाने खबरदारी घेतलेली आहे, काळजी घेतलेली आहे। वारकरी महामंडळाला वारकऱ्यांचा विरोध होतो। वारकरी महामंडळाला जे पाहिजे, वारकऱ्यांना जे पाहिजे ते आम्ही देणार, वारकऱ्यांच्या जे मनात आहे ते आम्ही करणार। शेवटचा प्रश्न, काय विठ्ठलाकडे भावना व्यक्त करायला? विठ्ठलाला सगळं माहित आहे आणि परवा दर्शनाला जातोच आहे ना, त्यावेळेस आमचं काय, बळीराजाला संकटमुक्त करा, चांगला पाऊस पडू दे, बळीराजावरती सगळे संकट दूर होऊ दे, बळीराजा सुखी समृद्ध होऊ दे, महाराष्ट्रातला प्रत्येक घटक सर्वसामान्य माणूस सुखी होऊ दे, त्याच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस येऊ दे। कॅमेरामॅन सुशांत सह संतोष नलवडे, TV9 मराठी, पंढरपूर।